तर हिंगोलीच्या वसमत नगर परिषद निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला आता सुरुवात झाली आहे आणि कडाक्याची थंडी आहे तरी देखील मतदार राज्याचं लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी होतोय आणि मतदान केंद्रावरून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। हिंगोलीच्या वसमत नगर परिषदेसाठी आज निवडणूक होऊ घातली आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासूनच जे आहे ते मतदानाला सुरुवात झाली आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा मतदार आपल्या घराबाहेर पडून आपला लोकशाहीचा मतदानाचा हक्क जो आहे तो बजावताना पाहायला मिळतात। एकूणच आज वसमत नगर परिषदेसाठी 72 मतदान केंद्रावर जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यामध्ये 10 संवेदनशील केंद्र आहेत। तिथे पोलिसांनी तगडा बंदोबस्त जो आहे तो तैनात केला आहे। नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही जनतेमधून होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते आणि एकूणच एका नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रंगात असून 15 प्रभागामधील 30 नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी जवळपास 125 उमेदवार जे आहेत ते आपलं नशीब आजवताना पाहायला मिळतात। नेमकं मतदार राजा कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मतदान टाकतं, कुणाच्या आणि कुणाला कौल देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहेच। पण एकूणच आपल्या प्रभागातला आणि आपल्या शहराचा पुढारी ठरवण्याचा हा जो उत्सव आहे तो आता सुरू झाला आहे। हा शांततेत आणि सुरळीत सगळं मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी जे आहे ते पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय। एकूणच उत्साह वाढावा यासाठी आदर्श मतदान केंद्र असेल किंवा पिंक बूथ केंद्र असेल अशा पद्धतीचे मतदान केंद्र जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं तैनात करण्यात आली असून जवळपास 1200 पोलिसांचा कडक बंदोबस्त जो आहे तो शहरामध्ये लावण्यात आला आहे आणि एकूणच शांतता आणि सुरळीत मतदान पार पडावं यासाठी पोलीस सुद्धा आपली भूमिका बजावताना पाहायला मिळतात। एकूण आपल्या शहराचा पुढारी नेमण्याचा जो अधिकार मतदार राजाला दिला आहे त्यासाठी मतदार आता बाहेर पडताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह गजानन देशमुख, झी मीडिया, वसमत, हिंगोली।